नमस्कार मित्रांनो, आज आहे वार रविवार. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता रविवारी सकाळी वाजता आहेत मित्रांनो 8:30. आता आपल्या कोंबड्या पण फोडत आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्या ह्या गावरान कोंबड्या आहे मित्रांनो. माझा मुलगा आता 3 महिन्याचा झालेला आहे मित्रांनो. याचं नाव आहे स्वराज आणि ही आहे माझी मुलगी गुंजन. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण जो ब्रीडिंगचा जो पिंजरा आहे मित्रांनो, हा आपण कशा प्रकारे आज सफा करणार आहोत. सध्या थंडी भरपूर असल्या कारणाने मित्रांनो, पिंजऱ्याला आपल्याला अशा प्रकारे झाकून ठेवावं लागत आहे मित्रांनो. थंडी भरपूर वाढली मित्रांनो आपल्याकडे. तुम्ही बघू शकता, आपण सध्याचं जे टेम्परेचर आपल्या पिंजऱ्यामध्ये करलेलं आहे मित्रांनो, ते टेम्परेचर कंट्रोलर मशीनवरती 30 अंश सेल्सिअस 29.9 अंश सेल्सिअस. त्याच्यानंतर आहे मित्रांनो इथे ह्युमिडिटी आपल्यावाली 86 फेरानाइट्स. आणि हे आहेत मित्रांनो आपले सातपुडा गावरान चिक्स. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपले सातपुडा गावरान चिक्स. आणि आज आहे आपला दिवस चौथा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, चौथ्या दिवशी पक्ष्यांचे पंख कशा प्रकारे बाहेर आलेले आहेत. आता आपण चौथ्या दिवसाची सफाई करणार आहोत मित्रांनो. आता मित्रांनो, यांचं ड्रिंकर आपण बाहेर घेत आहोत मित्रांनो. काल यांनी हे आहे मित्रांनो अर्धा लिटर पाण्याचं ड्रिंकर. काल यांनी 3 ड्रिंकर संपवले होते मित्रांनो. त्यामध्ये आपण एका ड्रिंकरमध्ये यांना पाणी दवा टाकून दिलेले होते, लेक्झिन आणि विमराल. त्यानंतर हे दाण्याचे जे ड्रिंक होते मित्रांनो, हे एक सकाळी आणि एक संध्याकाळी दोन फीडर यांनी खाल्ले मित्रांनो, अर्धा किलो दाण्याचे. आणि आहे मित्रांनो आता आपला पिंजऱ्यामध्ये आपण खालती पेपर टाकलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. आता आपण 3 दिवस आपण याला सफा करला. आता चौथ्या दिवशी मित्रांनो आपण याचा पेपर काढून घेऊ. व्हिडिओ स्टॉप. हा एक पेपर इकडचा आपण आधी टाकला मित्रांनो पिल्लांसाठी. आता इकडचा दुसरा आहे मित्रांनो. हा पेपर असा टाकून आपण आता याच्यावर पाणी मारू मित्रांनो. पाणी मारल्यानं काय होतं, हा जो पेपर आहे मित्रांनो, हा एकदम लेवलला फिट होतो मित्रांनो. मी बघू शकता मित्रांनो, असं आपण पाणी टाकून पेपर वगैरे व्यवस्थित टाकला आहे. गुंजन मागे सर बेटा बाऊल. आणि हा आता त्याच्यावर दुसरा पेपर आपण टाकलेला आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, हे मित्रांनो आपलं पाण्याचं भांड. आता आपण याला क्लीन करून घेऊ, जरा सफा करून घेऊ मित्रांनो. याला धुतलं मित्रांनो आपण. धुतल्यानंतर याला आपण स्वच्छ पाण्याने भरून ठेवणार आहोत मित्रांनो. मित्रांनो आपण 3 दिवस यांना लेक्झिन आणि विमराल दिलेलं होतं. आता आपण चौथ्या दिवसापासून तर 15 दिवसापर्यंत यांना काहीच देणार नाही, कारण की बच्चांची इम्युनिटी कमी असल्या कारणाने यांच्यासाठी जास्त मेडिसिनही चांगलं नसतं मित्रांनो. फक्त गरजेचं असतं अँटीबायोटिक आणि लिव्हर टॉनिक. हे ठेवलं. आता आपण यांना ड्रिंकरचं भांडं
तुम्ही बघू शकता मित्रांनो, ड्रिंकरचं भांडं ठेवताच पिल्ले बघा कसे पाणी पित आहेत तिथे येऊन. आणि आता हे मित्रांनो फीडर. कालच्या दिवशी मित्रांनो यांनी 3 भांडे पाणी, त्याच्यामध्ये 1 लेक्झेन मेम्ब्रालचं भांडं आणि 2 सॉफ्ट पाण्याचे भांडे यांनी संपवले आणि त्यानंतर 2 भांडे यांनी दाना संपवला मित्रांनो. म्हणजे 50 पक्ष्यांनी तिसऱ्या दिवशी 1 किलोच्या वर दाना खाल्ला मित्रांनो. आता आपण यांना 1 भांडं दाण्याचं भरून ठेवत आहोत मित्रांनो. बघा मित्रांनो, आपण आता यांना दाण्याचं भांडं ठेवल्यावरती त्या भांड्याला बघा की आपण यांना आता दाण्याचंही भांडं ठेवलेलं आहे मित्रांनो. 1 फीडर आहे आणि 1 ड्रिंकर आहे. आजचा आहे मित्रांनो दिवस 4था. मित्रांनो आज होता वार रविवार. रविवारची बघू शकता मित्रांनो तुम्ही आपल्या कोंबड्यांची जी खोली होती मित्रांनो, त्या खोलीला दुसरं काही करायचं नाही मित्रांनो. आपल्या कोंबड्यांची जी खोली असते ते साधी मातीची असावी. आणि बघू शकता तुम्ही मित्रांनो, आपण काहीच नाही करलं, फक्त झाडू मारला. त्यांचे वरंडे बघा मित्रांनो, या ठिकाणी पत्रा मारून घ्यायचा, साफसफाई करून घ्यायची की जेणेकरून रात्रीच्या वेळेस ते या वरंड्यावर येऊन बसता. आणि या त्यांच्यासाठी लावलेल्या 2 काड्या मित्रांनो, या काड्यावर येऊन ते बसत असता. आणि हे तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण फक्त झाडू मारलेला मित्रांनो. होईल तितकं त्यांच्या रूममध्ये कोरडावा ठेवा मित्रांनो. कोरडावा ठेवला तर त्यांना कुठल्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन म्हणा अथवा बुरशीसारखा कुठलाही आजार त्यांना होत नाही मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही कोंबड्यांच्या खोलीची साफसफाई ठेवून आपल्या कोंबड्यांची काळजी घ्या मित्रांनो. थँक्यू.